गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज डे आहे उज्जैन राईडचा डे आहे डे 2. तर आज आम्ही सकाळी तर आता वाजले सकाळचे 7:45. तर आम्ही आता पहिले कुठे जाणार आहोत? आता कालभैरव. ओके, काळ्याला भैरव वगैरे असे बरेच स्पॉट आहेत, ते सगळे कवर करणार आहोत बाय ऑटो, म्हणजे इलेक्ट्रिक ऑटोने. बाईक सगळ्या ठिकाणी एवढं करणं पॉसिबल नाही आहे, आम्हाला माहिती पण नाही आहे तिकडचं काय एवढं. सो ऑटोवाल्यांना एकाला सांगितलं आहे, ते आले आता. तर इथून आम्ही आता डायरेक्ट कालभैरव ते सगळे स्पॉट करणार आहोत आणि नंतर संध्याकाळी नंतर मग एंडिंगला आपण मेन मंदिर वगैरे आहे तिकडे. ओके, सो असं आहे सगळं. आमची ऑटो आली आहे, आता थोड्या वेळात आम्ही सगळे निघतोय. आज आपण बाईकला हात लावणार नाहीये. बाईक ॲज इट इज पार्क राहतील आणि आम्ही फक्त ई रिक्षाने फिरणार आहोत. ई रिक्षाने. सो चलो, जय महाकाल. जय महाकाल, लेट्स गो. आमच्या गाड्या ऑटो. सो हम अभी ऑटो में बैठे हैं सब लोग. बाकीचे पुढे बसलेत. एका ऑटोमध्ये 4 जण बसतात ना? 4 जण बसलोत, अजून भाई वगैरे पुढच्या ऑटोमध्ये. सो चलो उमेश साहेब. ए बाईक कुठे आहे? महाकाल बाईक सेकंड रिक्षा सेट. सो निघतोय 5 मिनिटात, कारण डिटेल्स वगैरे सांगतोय काय काय कुठे कुठे जाणार आहेत ते बघून घेत आहेत आपले उमेश साहेब. बाकी बघू, निघू लवकर पटापट. काल गणपती बाप्पा. सकाळी निघाल्यापासून काय नाश्ता केला नव्हता, तो नाश्ता करायला थांबलो तिथे. एक छोटासा स्पॉट आहे, दाखवतो. सुबह सुबह चाय नहीं मिली तो दिन स्टार्ट नहीं होता है, बरोबर की नाही? दिन की सुरुवात चाय से. तर मित्रांनो, आता आपण आलो संदीपनी आश्रम इथे आलोय. संदीपनी आश्रम मंगलनाथ रोड उज्जैन. त्याच ठिकाणी उतरलो आम्ही. लाईनमध्ये राहू. एक बरं आहे की बाईक पार्किंगचं का टेन्शन नाही ऑटोने आल्यामुळे. आणि मंदिरमध्ये काय वाहन कृपया गेट अलाव नाहीये. मंदिरमध्ये वाहन फोर व्हीलर 2 व्हीलर्स नॉट अलाउड. चप्पल वगैरे इकडे काढण्यासाठी स्टँड आहे. चप्पल इथे बाहेर काढावे लागतात. इथून मग चालत आतमध्ये जावं लागतं. फर्स्ट व्हिजिट खंडेश्वर महामंदिर. मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच हे भगवान श्रीकृष्ण बलराम सुदामा विद्यास्थल असं हे आश्रम आहे. एक प्रकारे हा नंदी बघू शकता. तिथे एक तो नंदी बघितला, त्या नंदीचं एक असं आहे की फर्स्ट टाइम असा बघितला जो नंदी उभा आहे. नाही तर बाकीच्या देवळामध्ये ही नंदी सगळे बसलेले असतात. सो चलो नेक्स्ट स्पॉट. इथे हे बलराम आणि सुदामा दर्शन हे मंदिर आहे. हे जे आहे ते सर्वेश्वर महादेव महर्षी संदीपनी तपस्थली. त्यानंतर हे जे आहे ते 64 कलाओं का दीर्घ आहे.
पाण्यामध्ये मासे पण बघू शकतो केवढे आहेत. एक कासव आहे. चौदा विद्या जेवढे आहेत शिकवलेत त्याची आहेत सगळे फोटो. तर्क, कल्प, तर अशा प्रकारे आपला पहिला स्पॉट झाला. आता चाललोय दुसऱ्या ठिकाणी. आता कुठे चाललो तुम्ही सर? हा मंगलनाथ या ठिकाणी आपण चाललो. तो चलो किधर चले. तो फायनली आम्ही मंगलनाथ मंदिर इथे आलो. झालं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच एक खाडी आहे. जबरदस्त. पण वरतून जी नदी बघत होतो तीच वाली ही आहे. छोटीशी आहे. घाट बोलत गणेश घाट किंवा काय छोटासा आहे. तोपर्यंत आपला इकडे एक रेडी सेटअप चालू आहे. लेट्स सी. बरोबर आपण आता कोणते हवे ते आपण आता जे विजिट केलं ते मंगलनाथ मंदिर. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंगळ ग्रहाचे ना जन्मस्थान इथे आहे. त्याचप्रमाणे जी कर्करेषा जी आहे आपल्यावरती कुठे ब्रह्मांडामध्ये जी कर्करेषा जी आहे त्या कर्करेषाची इथूनच लाईन निघते असं आहे वैशिष्ट्य. आता जे नेक्स्ट जे डेस्टिनेशन आहे आपलं ते सिद्धमठ. त्या ठिकाणी जातो. मठ ना वड सिद्धवट या ठिकाणी जात आहोत. सगळे हे लोकेशन आम्ही ऑटोनेच करतोय म्हणजे बेस्ट आहे. आणि बाहेर बघू शकता ऊन पडले थोडं पाऊसची लक्षणं वाटत आहेत पण पाऊस तर अजून काय लागत नाही. तो चांगलं आहे एकदम. संध्याकाळी काय तर लागू दे पाऊस. चलो शकता भगवान सिद्धवट मंदिर द्वार याच्या ठिकाणी आलो आहोत. एक चांगलं आहे की इथे आल्यानंतर सगळी लोकेशन जवळजवळच आहेत त्याच्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम नव्हत. आणि दुसरं म्हणजे ऑटो जी घेतली ते ऑटोवाला बघून गेल कुठे पार्क करायचंय किंवा काय. सो चलो सिद्धवटच्या इथे जातो.
चलो ते सिद्धवट वटवृक्ष एकदम मोठ्याच्या मोठा. तर आता सिद्धवट राईट, सिद्धवट या लोकेशनचे विजिट करून चाललोय. आता आपण चाललोय भैरव, काल भैरव या मठा देवळा इकडे चाललोय. कारण इकडे आल्यानंतर काल भैरवला नक्की विजिट करायचं असतो. तेव्हा आपलं ते जे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ते कम्प्लीट होतं. ज्या ज्या ठिकाणी आपण ज्योतिर्लिंगाचे स्नान करू जाऊ, तर इकडे कसं काल भैरव आहे, तर काल भैरवचं दर्शन नक्की करावं लागतं. तेव्हा हे इकडे जे आलोय ते सगळं कम्प्लीट होतं. सो लक्षात ठेवा, आता मी चाललो काल भैरव. सो चलो. फिरून फिरून झालो, थोडासा डिहायड्रेट होती बॉडी. सो इथे आता लिंबू सरबत घेतोय. लिंबू सरबत रेडी होत आहे आणि इकडे उसाचा रस. सो आपला लिंबू सोडा रेडी आहे. चीयर्स. श्री कालभैरव मंदिर मध्ये आतमध्ये जात आहोत. त्याच्यासाठी एक ही थाळी घेतली पूजेची. मित्रांनो गेट पाशी पोहोचलोत कालभैरव. इकडचं कालभैरवचं दर्शन झालं आपलं. आता चाललो महाकालला. मंदिराच्या पाशी आपण पोहोचलो सगळेजण पाठी आहेत. आता मार्केटमध्ये आहोत, मंदिरापाशी जात होतो. आता लाईन मध्ये आता लागणार आहोत थोड्या वेळाने. तिकडे मंदिर, लाईन बघतोय कुठून स्टार्ट होणार आहे आणि तसे मग लाईन मध्ये राहून मंदिराला दर्शनासाठी जाणार आहोत महाकालच्या. बहुतेक गर्दी तर असणार असं वाटतंय एकंदरीत. ते बघू शकता मंदिराचा कळस इथून दिसतोय. मंदिराला जाण्यासाठी अजून लाईन लावावी लागणार आहे. बहुतेक 2-3 तास तरी जातील मे बी, कारण गर्दी भरपूर आहे मार्केटमध्येच. सो बघू कशी ते जाण्यासाठी तिकीट वगैरे काय कशी काय अवेलेबिलिटी आहे तसं जाऊ. आताचे वाजलेत 3:30 झालेत. आम्ही काय घरी नाही जातो, डायरेक्ट बाकीचे सगळे मंदिरं करून डायरेक्ट महाकालच्या दर्शनासाठी इकडे चालू. सो बघू तिकीट वगैरे भेटत असेल डायरेक्ट मे बी पास वगैरे काय, तर मग डायरेक्ट आतमध्ये जाऊ, नाहीतर मग लाईनीमध्ये उभं राहावं लागेल मे बी. सो चलो बघू, जे काय अपडेट असेल तिकीट बद्दल किंवा अजून काय ते मी देत राहीन. चलो. त्याच्या समोरून मंदिराच्या समोर उभं राहिल्यानंतर मंदिराचा हा व्ह्यू आहे. एकच मिनिट. हो. सो मंदिराबद्दल अपडेट सांगतील काय असेल ते. कारण ऍक्च्युली आम्ही व्हीआयपी तिकीट साठी गेलो होतो. त्या काउंटरला गेल्यानंतर समजलं की तो काउंटर क्लोज झाला आहे आणि ऑनलाईन जी सर्व्हिस आहे ती पण बंद झालेली आहे. ती ओपन होईल ऑनलाईन तिकीटची सर्व्हिस ओपन होईल किंवा जो व्हीआयपी काउंटर ओपन होईल त्याबद्दल काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही आता जी आपली नॉर्मल लाईन असते त्या लाईन कडे जातोय.
आणि आता वाजले 2. बघूया किती वाजेपर्यंत दर्शन होतं आणि किती वाजेपर्यंत आम्ही बाहेर येतो. ओके थँक्यू. इथून शॉट मोबाईलमधून. आता बघा ड्रोनचे शॉट. चलो. महाकाल नहीं बीच में. तर पावसाचं वातावरण आहे थोडं. तर हे फोटो काढतात अजून. तर पाऊस चालू झाला की दणकावून टाकणार फुल. पावसाचं वातावरण आहे फुल. वगैरे काढला. महाकाल लिहिले मस्त एकदम बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो फोटो वगैरे काढून झाले बाहेर. आता आम्ही चाललो आतमध्ये दर्शनासाठी. लोकल लाईनला VIP पास वगैरे काय ते माहिती नाही. म्हणजे अजून काउंटर तो ओपन झाला नाही आहे. त्याच्यासाठी आता मी लोकल लाईनसाठी नॉर्मल जी लाईन असते त्याच्यासाठी जातो आहे. तर VIP पास वगैरे भेटले तर ठीक आहे, कारण लाईन केवढी असेल काय माहिती नाही, म्हणून VIP पाससाठी. नाहीतर काय गरज नव्हती. तर बघू दर्शन लवकरात लवकर होईल ती अपडेट मी देतच राहीन. आता वाजले किती वाजले? बरोबर 2:30 वाजले. 2:30 झाले. सो किती वाजेपर्यंत दर्शन होईल याची मी अपडेट देतो. आणि लाईनमध्ये कसं जायचं, कुठून जायचं ते पण सांगेन. चलो. कमीत कमी हे सगळे आपले फंटर लोक आहेत. गोविंदा पथक. तो 2:30 वाजता आम्ही लाईनला उभं राहिलेलो. जवळपास आता 3 वाजले. म्हणजे 15 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर. नाहीतर हर हर महादेव. महादेवाचे लोक. आता याच ठिकाणी आम्हाला 3 तास लागणार होते. ते 15 मिनिटात दर्शन ओके मस्त फ्रीमध्ये एकदम. VIP पास नाही आणि PIP पास नाही. मनात जर महादेवाची कृपा, मनात जर सच्ची श्रद्धा असेल, सध्या सगळेच येतात, कोणाकोणाचे नशीब असतं. म्हणजे 15 मिनिटात झालं. हर हर महादेव. दर्शन घेऊन बाहेर आलो. तुम्हाला बोलल्याप्रमाणे 15 मिनिटात आमचं दर्शन झालं मस्तपैकी. म्हणजे एकदम समोर राहून व्हिडिओ तुम्ही बघालच दर्शनाचं फुटेज.
समोर उभं राहून व्यवस्थित. पण एक मात्र गोष्ट आहे की समोर उभं राहिल्यानंतर मनच भरत नव्हतं, म्हणजे तिथून निघावं असं वाटत नव्हतं. काहीतरी बंडल नाही मारत आहे मी, खरोखर जे आहे ते सांगतो आहे. पण खरोखर तिथे एकदा तुम्ही त्या मूर्तीच्या समोर उभं राहिल्यानंतर तिथून असं निघावं असं वाटत नाही. म्हणजे तिथेच थोडा वेळ बघत राहावं असं वाटतं, म्हणजे जेन्युइन वाटतं. काहीतरी गंडवतो आहे किंवा असं काहीतरी आलो आहे मोठं काहीतरी ज्ञान देतो असं काही नाही आहे. खरोखरच चांगलं आलं. आणि दुसरं म्हणजे आम्ही जिथे इथं ओव्हरऑल बघता इथे वाटत होतं आम्हाला 3 ते 2.5 तास जाणार होते. पण शेवटी आम्हाला कुठची लाईन भेटली काय माहिती नाही. शेवटी बोलवणारा तो आहे, जसं तो बोलवेल तसं आपण तिथे पोचू. आता हे पण अचानक भयानक आम्ही इकडे आलो, इकडे प्लॅन केला. तसं त्याचप्रमाणे आम्ही लाईनमध्ये तर गेलो होतो, पण अचानक कुठची लाईन चेंज झाली माहिती नाही. डायरेक्ट आम्ही मंदिराच्या मेन देवाच्या समोर जाऊन उभं राहिलो. म्हणजे जवळपास 15 मिनटातच गेलो आम्ही. नाहीतर कमीत कमी 2 तास तरी आरामात गेले असते आमचे. शेवटी एक नशिबाचा भाग असतो. आणि बोले बाबा त्याच्यावरती आहे, तो बोलवेल त्याच्यावरती आपण जाऊ नाही जाऊ आपण ठरवून काही नाही होत, त्याची मर्जी. त्याने जर बोलवलं आपल्या चरणापाशी तर आपण नक्की पोचू तिथे. नाहीतर किती प्रयत्न करा, जे आहे ते तुमच्या नशिबात पडणार. सो चांगला एक्सपिरियन्स, छान वाटलं बघून, मस्त वाटलं. थोडा वेळ इथला कॉरिडॉर फिरू, जवळपास काय काय आहे ते. आम्ही लवकर आलो या हिशोबाने की म्हणजे 2:30 वाजले, म्हणजे 2:30 ते जवळपास 5-6 वाजेपर्यंत आम्ही फ्री होऊ या हिशोबाने आम्ही इथे आलो. पण आता दर्शन पटकन झालं आमचं. सो बघू आता इथे लोकल काय एरिया असेल तो फिरू आणि रूमवरती जाऊ संध्याकाळी. आणि परत संध्याकाळी येऊ. जी एक घाटावरती आरती आहे ती कुठची आहे ती सांगतो मी, अपडेट देतो थोड्या वेळात तिकडे जाऊ तेव्हा. तोपर्यंत काहीतरी खाऊ पिऊ आणि ब्रेक घेऊन मग नेक्स्ट जे आहे ते थोड्या वेळातच कळवेन मी. सो चलो. अनंत श्री बडा गणपतीजी महाराज या मंदिरामध्ये आपण आलो आहोत. महाकाल मंदिराच्याच बाहेर एंट्री करताना आधीच पहिला बडा गणेश मंदिर लागतं, त्याच्या बाजूलाच आहे. ते करता हे पण तुम्ही करू शकता. इथे फर्स्ट करून तिकडे पण जाऊ शकता, तुमच्यावरती आहे. त्यात आम्ही आता बडा गणेश मंदिरच्या इथे आलो आहोत. चलो. मस्तपैकी घडघडता जोरात एकदम पावसाची लक्षणं आहे. आणि आम्ही आहोत इथे प्रसाद घेण्यासाठी लाईनमध्ये सगळे. इथे जो लोकल प्रसाद जो भेटतो महाकालेश्वर प्रसादालय. आणि इकडे आहे पावसाळी वातावरण, थोडं आवाज येत असेल गडगडण्याचा. बारीक बारीक चालू झालाय पाऊस. पहा आरती आहे इथे. त्या आरतीसाठी बघू, आता वाजले 4:15, आरती आहे 6:15ची. त्या आरतीसाठी बघू, टाईम जर भेटला तर थांबू, पाऊस जर नसेल नाहीतर मग डायरेक्ट रूमवरती जाऊ. भेटली तर नक्की पुढे कंटिन्यू करेन व्हिडिओ, तर डायरेक्ट रूमवरती भेटू. चलो. हे जे ब्रिज आहे अजून लाईट चालू नाही झाल्यात. तर ही जी नदी आहे महाकाल मंदिराला लागूनच
त्या नदीचं नाव आहे शिप्रा. शिप्रा ही नदी आहे अशी या साईडने पूर्ण मोठीच्या मोठी आहे. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 8:15 5:15. तर आम्ही आलो आहोत जय हरसिद्धी माता मंदिर या ठिकाणी आलो आहोत. हे बघा बॅक साईडला बघू शकता जे महाकाल मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे हरसिद्धी माता मंदिर. म्हणजे महाकाल मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे. सो इकडे दाखवतो हरसिद्धी माता मंदिर आहे. मोठं आहे मंदिर आणि हे इथे आता पंत्या साफ करतायत. हे पंत्यांची आता इथे हा जे दीपमाळ आहे इथे पंत्या रेडी करतायत. कारण रोज 7 वाजता इथे मोठी आरती असते. पंत्या सगळे लावतात इथे आणि आरती असते त्याची तयारी चालू आहे. आत्ता वाजलेत 5:15. अजून जवळपास 2 तास आहेत. तर बघू आप लोग 2 हाथ उठाकर जयकारा लगाएंगे एक बार. शेरावाली दा साचे दरबार की. ऊपर चला ऊपर. जय